त्यांचे मराठी प्राथमिक शिक्षण पणजी येथील तत्कालीन रामदास विद्यालयामध्ये SSC पर्यंतचे शिक्षण पणजी येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. नंतर डेंबे कॉलेजमध्ये त्यांनी आपले पदवीनंतर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गोवावेल्या येथील पॉप्युलर इंग्लिश स्कूल पणजी इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाची नोकरी केली. या शिक्षकी पेशेत ते 1960 पासून ते 1971 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर 1972 साली बिल्डवेल कन्स्ट्रक्शन स्थापून त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. धन्यवाद. विनंती करते संघटनेचे सरचिटणीस ध्रुव कुडाळकर यांना की त्यांनी श्री रमाकांत हळणकर यांचा परिचय द्यावा. अशा लोकांचाही समाज उन्नती संघटना सत्कार करते. आत्ताच दिलीप धारवाडेकरांचा सत्कार इथे संपन्न झालेला आहे आणि रमाकांत हळणकर यांचा सत्कार आता होणार आहे आणि त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांचा तसा परिचय फार मोठा आहे, पण मी संक्षिप्त परिचय करून देईन. रमाकांत हळणकर हे हळण गावचे आपल्या समाजातील एक हर हुन्नरी समाज कार्य करणारे व्यक्तिमत्व. वीज खात्यात त्यांची नोकरी सरकारी, पण नोकरी करत असताना सरकारी खात्यात नोकरी असून सुद्धा सामाजिक कार्य करण्याची त्यांना फार मोठी आवड आणि आपल्या गावातच नव्हे तर संपूर्ण गोवाभर समाज कार्य करण्याची खूप त्यांना आवड. मग आपल्या समाजातील असो इतरांच्या समाजातील असो, जे जे आपल्याला जमेल, जे जे आपल्याकडे होईल ते काम करण्यासाठी केवढ्याही रात्रीचे तत्पर असायचे. कोणाला नाही म्हणायचे नाही असा त्यांची वृत्ती होती आणि आहे आणि अजूनही ते समाज कार्य करत आहेत. म्हणूनच आज त्यांना आपल्या फोंडा येथे एका कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून सुद्धा बोलावलं होतं. असा सगळीकडे परिचित असलेला रमाकांत हळणकर की त्याच्या गावाबाहेर काही मुलांना शिक्षणासाठी अडचण येते, फी भरायला पैसे नसतात, पण अशा कित्येक मुलांची फी तो आपल्या स्वखर्चाने आपल्या पगाराच्या वाट्यातले पैसे त्यांना देऊन त्यांची फी भरणारा असा हा समाजसेवक हळणकर. समाजसेवा करत असताना त्यांना त्यांची आवड म्हणजे नाट्य क्षेत्रात नाटकातून काम करणं आणि असे आपल्या हळण गावात उत्सव नाटक होतात, त्या नाटकामधून त्याने भरपूर अनेक भूमिका केलेल्या आहेत आणि नाट्य कलाकार, समाज कार्यकर्ता आणि वीज खात्यातील अभिनंदन. विनंती करते उपाध्यक्ष महेश चव्हाण यांना की त्यांनी चंद्रकांत हळणकर यांचा परिचय द्यावा. आपल्या संघटनेच्या वतीनेही केला जावा अशी मनीषा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी व्यक्त केली आणि त्यास लगेचच सर्व कार्यकर्त्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे श्री चंद्रकांत हळणकर यांचा संघटनेतर्फे सन्मान हा खरोखरच चांगला योगायोग जुळून आलेला आहे. श्री चंद्रकांत हळणकर यांनी बऱ्याच आणि त्यांचे मित्र श्री शंभू वांदेकर यांची सेवाभावी स्वभाव आणि वृत्ती पाहून त्यांनी त्यावेळेच्या दलित संघटनेत
व आताच्या समाजोन्नती संघटनेत प्रवेश केला व श्री शंभूभाऊ बांदेकर यांच्या मार्गदर्शनाने समाजातील अडलेल्या नडलेल्या तसेच गरिबांची कामे ते निस्वार्थीपणाने आपल्या कामातून वेळ काढून करू लागले. अभिनंदन. More wishes to member of the Samaj Unnati Sangatana. The Samaj Unnati Sangatana has been consistently working for the enlightenment of downtrodden community and upliftment of scheduled caste in the state. It has immensely contributed in social assimilation and upliftment in the state of Goa. I am pleased to know that the Samaj Unnati Sangatana is publishing a special seminar to commemorate birth anniversary of Mahamanav Dr. Baba Saheb Ambedkar. I congratulate to Sri Dilip Harwadkar on being facilitated as the Samaj Mitra and senior Dalit leader Sri Ramakant Alankar on being facilitated for his contribution towards the scheduled caste in Goa. My best wishes to Samaj Unnati Sangatana for their consistent work in the upliftment of the downtrodden and contribution in development of state of Goa. Thank you. ह्या संघटनेत एक व्हडलें कार्य केलां म्हणजे समाजातलो एक मनीस निवडप वेंचून काडप आनी ताचो सत्कार करप. हांव पळयतां आमचे स्नेहीत शंभूभाऊ बांदेकर कितलीं वर्सां ह्या संघटनेत धडपडटा. खंयची संस्था स्थापन करप हें सामकें सोंपें. आज नाल्यार फाल्यां एक संस्था आमच्यांनी स्थापन करूं येता, पूण ही संस्था कार्यरत दवरप जवळ जवळ 40 वर्सां वयर म्हणजे 42-43 वर्सां जालीं. अशी कार्यरत दवरप कठीण काम. हाका तळमळ, आत्मीयता, प्रेम, अटॅचमेंट, लव असल्या शिवाय अशीच संस्था टिकना. नाल्यार संस्था स्थापन करप आनी ती रोखडीच बंद पडप हें सामकें काम सोंपें आसता. हळाणा सारख्या मागास गावांत हांवें SSC पर्यंत शिक्षण घेतलें. खूब त्रास काडले जिवनान, खूब त्रास काडले. हांव व्हडलो, म्हाका 5 भयणी आशिल्ल्यो. आवय बापाय कडेन तितली ताकद नासलेली, आमचें घर नासलेलें, खूब आसलेली, तेतून हांव वाडला. पूण त्या परिस्थितींत हांव 1977-84 म्हजी SSC जाली. हांव लेबर्टी 5 रुपयांचें काम करतालो. 3 वर्सां हांव सर्विसेक लागून भोंवलो, पण आमचो कोण माय बाप नासलेलो आनी तेका लागून म्हाका सर्वीस मेळोंक ना. आमच्याच गांवांतलो एकटो आसलेलो, तेणी म्हाका इलेक्ट्रिसिटीन हेल्पराची जॉब दिलो. हेल्पर म्हटल्यार कितें तें म्हाका खबर नासलेलें, पण जॉयन जालो. म्हाका पोलाक चडपाक येनासलेलें. तेन्ना म्हाका त्या इंजिनियरान तापयलो. तो म्हाका म्हणपाक लागलो, तूं कसो आयलो? तो म्हटलें, सर हांव SSC पास जालो. आनी म्हाका म्हटलें सिलेक्ट केलो कितें. आनी मागीर तो म्हणपाक लागलो, आमकां तूं लेबर्टी काम करूंक नासलेलें काय म्हणून. तेन्ना ते पोल म्हाका हें खणटाले पळय, ते हेल्पर जाताले. जनगणना जेन्ना जाता ही दर 10 वर्सांनी जाता, तर तेजेर हांव काम केल्लो मनीस. ह्या जनगणनेची जेन्ना पळय हें जाली, म्हणजे 91 जाली, तेच्या नंतर 2001 जालें, आनी तेच्या नंतर 2011 जालें. ह्या 21 जावंक ना. तेंच्यांनी कित्याक लागून करूंक ना, कोरोनाक लागून करूंक ना काय कित्याक लागून करूंक ना हें हांव मोकळो सांगपाक. पूण
जेन्ना पळय आमची पर्सेंटेज 1991 जाल्लेली तेन्ना आमचे हे दलित लोक जेन्ना आमी प्रत्येकाच्या घरा कडेन वयता आनी तेजे आमी कास्ट विचारता, तेजे घर कशें आहा, कितें करचें आहा, हे सेन्ससान येता. बिल्डींग आहा, घर आहा, तोप आहा आनी कितें आहा, हे सगळें नोटिफिकेशन करचें पडटा आमकां आनी ते आमी तेन्ना करताले. तर तेन्ना आमच्या समाजातली लोकसंख्या आसलेली ती चड आशिल्ली. तेज्या उपरांत 2001 जाली आनी एका उपरांत 11 जेन्ना सेन्सस जाले न्ही ते खूब कमी जाले. आमची लोकसंख्या जी आहा पळय आमच्या समाजाची ती तेंच्यांनी खूब कमी दाखयली. तेज्या उपरांत आमकां दिल्लीसून एक लेटर आयलेलें, तुमकां खबर आहा, आयलेलें की ही लोकसंख्या कित्याक लागून इतली कमी जाली काय म्हणून. तर कितें आहा, आमचे थोडेशे लोक आयज प्रत्येकाची हे म्हणजे सुदारणा जाली. प्रत्येक जाण एक फ्लॅटांनी रावतात जावं आनी कितें रावतात, थोडे घरांनी रावतात ते आपले कास्ट दितात. जे फ्लॅटांनी रावतात जावं आनी कितें तरी बंगल्यांनी रावतात तेंचे कास्ट मेळोंक ना, तेंच्यांनी जनरल दिले आसतले जावं हिंदू म्हणून दिले आसतले, कितें दिले ते नकळो, म्हणून तेका लागून पर्सेंटेज आमची खूब कमी जाली. जर तर हे तुमच्या लागीं हांव शंभू मतेकर तुमच्या लागीं हांव मागता, जर तर ही जर आमचे पर्सेंटेज जर एका तरी वाडोवपाक जाय आनी आमचे जर खरोखरच जर पॉप्युलेशन जर कमी जर जाता जर जाय जाल्यार हांव तुमकां आयज प्रॉमिस करता कितें, हांव पेडणे पासून ते काणकोण पर्यंत जितली म्हणून आमच्या समाजाची घरां आहा तितली म्हाका खबर आहा. हांव तितल्यां कडेन तुमच्या वांगडा येवंक शकता आनी तितले आमी कार्य करूंक शकता की आमचे पॉप्युलेशन वाडोवपाक लागून आमचे पॉप्युलेशन कितले आहा, एक्झॅक्ट आमी कितले आहा पळय हें करपाक लागून हांव समर्थ आहा. पूण म्हाका तुमची साथ जाय आनी तुमची जर साथ आसात म्हाका तुमी खंयसरूय आपया, हांव तसो येता. कळ्ळें अशें. आनी तेका लागून आमी फायट करुया गव्हर्नमेंटा कडेन की आमची इतले पॉप्युलेशन आहा तेका लागून बाकीच्या समाजांनी सुद्दां आपापले मेजॉरिटी वाडयलेली आहा आनी तेका लागून तेंच्यांनी झगडान गव्हर्नमेंटा कडसून आपलो हें घेतलो म्हणजे हक्क न्ही ही पर्सेंटेज रिजर्वेशन हे घेतला. तेन्ना हांव तुमच्या कडेन मागता सदमाराव, आयज बाबासाहेब आंबेडकरान तेन्ना खूब हाल काडले, खूब कश्ट काडले. आयज तो देव आमच्या बाबतींत तो देव आयज तेणी जे केले म्हणून आयज आमी हांगासर समर्थपणे 2 पांयाचेर उबे आहा. आयज तेणी पळय जे हाल काडले गेल्या 4 पिढ्या पयलीं तेंचे जे कितें घडलां पळय ते तेणी अनुभवले आनी तेका लागून ह्या राज्यघटनेन सगळें हें बरोवन दवरलां. आयज आमच्या भारताची लोकसंख्या 130 करोड आहा पण तेंच्यांनी जी घटनेन बरोवन दवरलां न्हू तेच आयज आमी सगळे जाण फॉलो करता. आयज येदो महापुरुष तो भारत रत्न, आयज बाबासाहेब आंबेडकर म्हणच्या पयलीं तेका भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणपाची आनी सगळ्यांनी आपलो अभिमान दवरपाचो आनी तेका श्रद्धांजली दिवपाची. मला इतलेच मागता. तसेच माजी मुख्यमंत्री आणि विद्वान आमदार श्री दिगंबर कामत कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते दलित समाज मित्र पुरस्कार प्राप्त झाला. माझ्या समाजसेवेचे दखल घेऊन सरकारने घेतलेली याबद्दल मी गोवा सरकारचा आभार मानतो. आज समाज उन्नती संघटनेच्या वतीने येथे माझा सदैव सन्मान केला, त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. हा माझा सन्मान मी घरचा सन्मान आहे असे समजतो आणि त्यातील समाधान मला अघटित झालेलं आहे. माझ्या समाजसेवेची सुरुवात सांगायची झाली तर आजची समाज उन्नतीची संघटना स्त्री अगोदरची दलित संघटना या नावाने प्रचलित होती आणि या
सहकार्याचे संस्थापक अध्यक्ष श्री शंभूभाऊ बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समाधान कार्याच्या पद्धतीने आणि विचाराने प्रेरित होऊन झालेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दिगंबरजी कामत, देशाचे माजी कायदा राज्यमंत्री रमाकांतभाई खलप, आज ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला ही सत्कारमूर्ती दिलीप नरवाडकर, दोन्ही हळदकर आणि संघटनेचे पदाधिकारी आणि समाजोन्नती संघटनेचे उत्सवमूर्ती म्हणता येईल असे आपले शंभूभाऊ बांदेकर आणि बंधू. मी आपला खूप वेळ घेणार नाही, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. सर्वप्रथम ज्यांच्या जयंती सोहळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून या जयंती समारोहाच्या मग सर्वांना शुभेच्छा देतो. कारण ही नुसती एका व्यक्तीची जयंती नाही, हा एका महामानवाच्या जयंतीचा उत्सव आहे असं आपण म्हटलं पाहिजे. बाबासाहेब नसते तर आज देश कसा असता, फडणकरांनी मगाशी सांगितलं. जर बाबासाहेब झाले नसते हा देश किती शतकं मागे असता त्याचा विचार केला रंगावरती आपल्या काटा उभा. त्यामुळे त्यांचं स्मरण करण्याचं काम दरवर्षी सातत्यानं करत आलेले आहे. त्या स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी आज माझ्या हस्ते झालं. जवळजवळ 42 वर्ष ही स्मरणिका वाटचाल ते प्रकाशित करत आहे. तिचं आज विमोचन झालं तसे या ठिकाणी मी जाहीर करतो. हे वाटचाल नावाचं त्याच्यावरती एक पुस्तक पण त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. रमाकांतभाई खलप आहेत, दिगंबरबाब कामत आहेत, त्यांना बोलायचं आहे. आणखी एक योगायोग याचा उल्लेख मला करावा असा वाटतो की केंद्रीय कायदा राज्यमंत्री भाई खलप या ठिकाणी आहेत. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदा मंत्री होते, त्यामुळे ते एक औचित्य या सोहळ्याला लाभलेलं आहे. बाबासाहेबांविषयी बोलण्याचं खूप आहे. भाई खलप बोलणार आहेत, दिगंबरबाबांना बोलायचं आहे. देशामध्ये ब्रिटिशांनी देश सोडून जावं आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं ही मागणी गांधीजींच्या यादी बाबासाहेबांनी केली. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये 1930-31 मध्ये बाबासाहेबांनी सर्वप्रथम मागणी केलेली होती की या देशातनं ब्रिटिशांनी निघून जावं आणि आम्हाला हा देश स्वतंत्र करावा. जलेजावची चळवळ 43 साली झाली, त्याच्या आधी हा विचार बाबासाहेबांनी मांडलेला. स्वातंत्र्यानंतर लोकशाही या देशामध्ये जर रुजली असेल ती बाबासाहेबांमुळे रुजलेली आहे. घटना जर नसती, संविधान नसतं तर आज मगाशी जे अनुभव कथन या ठिकाणी झालं, कुणी आपल्या मुलांची शिक्षण केली, कुणी आपल्या बहिणींची लग्न लावली, हे सगळं स्वतः या सगळ्या समाजाला आपल्या पायावरती उभं करण्याचं काम हे जे या देशामध्ये झालं या महामानवामुळे झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. हा देश आपला जो चाललेला आहे गेली 70-75 वर्ष, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या 4 चाकावरती हा देश चाललेला आहे. आणि चाकं हा गाडा देशाचा पुढे नेण्यामध्ये बाबासाहेबांचं काम मोठं आहे. त्यामुळे हा नुसता सत्कार सोहळा नाही, तो हा मुख्यतः बाबासाहेबांचं स्मरण करण्याचा दिवस आहे असं मला वाटतं. प्रत्येकात आपल्या स्वार्थाखातीर बाबासाहेबांची याद जाता आणि मागीर तूं जर पावराचेर नासलो, तूं खंय नासलो, तो बाबासाहेबाक विसरता. पण एक्सेप्शन गोंयांत म्हाका दिसता शंभूभाऊचें, जो आज तो सत्तेर नसत काय नसत, पूण ताणें बाबासाहेब आंबेडकराच्या ह्या कार्यक्रमाची आज पर्यंत केन्ना चुकोवपाक ताणें दिलो ना. तो वेगवेगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांक इन्वॉल्व करता, लिडर्सांक इन्वॉल्व करता, आपूण हाडून बरो कार्यक्रम करता. कोण समाजसेवक कोण आसा तांचे सत्कार करता. सो म्हजो मित्र बाब दिलीप धारवाडकार, ताचो आज हांगा ताणें सत्कार करून आमकां रमाकांत काळणकर, चंद्रकांत काळणकर, समाजोन्नती संघटनेचे सगळे पदाधिकारी, खास ताजे मित्र पुण्या साकून आयिल्ले ॲडव्होकेट पाटील, दिलीपाची घरकांत आनी रमाकांत बाबाची घरकांत आनी चंद्रकांत बाबाची घरकांत आनी सगळे ताजो मित्र परिवार आनी भावनो आनी भयणीनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे बद्दल